नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील तू रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की ईश्वरीला अर्णव एका कॅफेमध्ये घेऊन गेलेला असतो आणि तो तिला प्रपोज करणार असतो, परंतु त्याला सुरुवात कशी करावी हे समजत नाही. आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्यांच्या शेजारी एक देखील जोडपं आलेलं असतं आणि तो मुलगा त्या मुलीला बोलतो की तुला देवाने तोंड दिलेलं आहे, मग या तोंडाचा वापर कर, काहीतरी बोल. आणि तेव्हा ईश्वरी त्या जोडप्यांकडे जाते आणि त्या मुलाला ओरडून बोलते की जर तुझं हिच्यावर खरं प्रेम असेल तर तिच्या मनामध्ये काय आहे हे तुला समजायला हवे. आणि ती मुलगी देखील ईश्वरीच्या मताशी सहमत होते. आणि तेव्हा अर्णव बोलतो की परंतु हे कसं काय शक्य आहे, एवढं प्रेडिक्शन करणे कठीण आहे. तेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते की कठीण वगैरे काही नाही, जर तुमचं खरे प्रेम असेल तर हे तुम्हाला समजायला हवे. आणि तेव्हा अर्णव बोलतो, तुम्हा मुलांना भांडण्यासाठी काहीतरी स्टुपिड कारण हवे असते. आणि तेव्हा ईश्वरीला देखील राग येतो आणि ईश्वरी अर्णवला बोलते, सर तुम्ही मला स्टुपिड असे का म्हणू शकता, तुमची बायको आहे म्हणून मी तुमचं सर्व काही ऐकून घेऊ शकत नाही. आणि तेव्हा अर्णव हा तिला आय लव्ह यू म्हणणार. तेव्हा ईश्वरीला राग येतो. ईश्वरी बोलते की तुम्हीच खात बसा, असे बोलून ती रागाने तिथून निघून जाते. तेव्हा अर्णव हा विचार करतो, मी तर हिला आय लव्ह यू म्हणत होतो, आता मी हिला कसे आय लव्ह यू म्हणू. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्णव हा ईश्वरीला प्रपोज करणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तू रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.